दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी आता वर्षा पर्यटनासाठी गर्दी होतीये। 15 दिवस पावसाळी हंगामाला झाले असले तरी पुरेसा पाऊस आता झाला नसल्याने धबधबे प्रवाहित अजून झालेले नाहीये। मात्र वर्षा पर्यटनासाठी दरवर्षी शनिवारी आणि रविवारी होणारी गर्दी यंदाच्या हंगामात आता दिसू लागली आहे। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनात आंबोलीचा पाऊस, धुके आणि धबधब्यांचा आस्वाद पर्यटक घेत असतात। वर्षा पर्यटनात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला जातो। रविवारची सुट्टी साधून पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीसाठी आले होते, त्यामुळे आंबोली धबधबा व कावळेसाद पॉइंट चांगलाच गजबजलेला यावेळेस पाहायला मिळाला। आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाला नसला तरीही पर्यटकांचा ओघ मात्र आता सुरूच आहे। विकेंडचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल होत आहेत, त्यामुळे दर रविवारी आंबोलीत गर्दी आता पाहायला मिळते। राज्यासह गोवा राज्यातील देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आंबोलीत दाखल झालेले आता पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख आहे। आंबोली म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे तेथील ओसंडून वाहणारा धबधबा, धबधब्या शेजारचा सुंदर घाट रस्ता आणि समोरच असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा आणि विशालकाय दरी। या दरीमध्ये दाट धुके पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिल स्टेशन म्हणून या आंबोलीची ओळख आहे। सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण मान्सूनमध्ये इथली सफर करायची म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू। गार वारा, ओले चिंब, फुलझाडी, दरीतून अंगावर येणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुके असं सर्व या ठिकाणी पर्यटकांना अनुभवायला मिळतं। परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार आता या निमित्ताने उपलब्ध झालाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।